क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर ते कष्ट प्रामाणिक असेल तर आयुष्यात यशाला देखील पर्याय नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मायक्रोबायोलॉजी FYBSc मायक्रोबायोलॉजी या सिरीजमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आणि मायक्रोस्कोप बद्दल काही शास्त्रज्ञांचं काम याबद्दल आपण माहिती पाहिली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण एबायोजेनेसिस आणि बायोजेनेसिस या दोन कन्सेप्ट पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. लक्षात घ्या मित्रांनो, एबायोजेनेसिस म्हणजे काय आणि बायोजेनेसिस म्हणजे काय. जेनेसिस म्हणजे काय तर निर्मिती. तर जीवाची निर्मिती, लाईफची निर्मिती कशा पद्धतीने होते या कन्सेप्टवर आधारित वैज्ञानिकांचे दोन ग्रुप पडले होते हिस्ट्रीमध्ये. काही शास्त्रज्ञांचं असं मानणं होतं की जीवाची निर्मिती ही स्पॉन्टेनियसली होते, म्हणजे काही दैवी शक्ती असेल किंवा सुपरनॅचरल पॉवर असेल त्यामुळे लाईफ अस्तित्वात येतं, असं त्या वैज्ञानिकांचं म्हणणं होतं. आणि काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं की लाईफ पासूनच लाईफ निर्माण होते. तर त्या अशा दोन कन्सेप्ट आहेत. तर लाईफ पासून लाईफ निर्मिती होते त्याला बायोजेनेसिस म्हणतात, आणि स्पॉन्टेनियसली लाईफ निर्माण होतं त्याला एबायोजेनेसिस किंवा स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी असं म्हणतात. तर शास्त्रज्ञांचे असे दोन ग्रुप पडले होते की एका ग्रुपची धारणा अशी होती की जे मानत होते की स्पॉन्टेनियस जनरेशन हे योग्य आहे, आणि दुसरा जो ग्रुप आहे तो हे प्रूव्ह करण्यामध्ये गुंतला होता की स्पॉन्टेनियसली काही होत नाही, तर लाईफचं जनरेशन हे लाईफ पासूनच होतं. अशा पद्धतीने त्या दोन्ही ग्रुपमधील शास्त्रज्ञांनी विविध प्रकारचे एक्सपेरिमेंट्स केले आणि आपापली थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला. फायनली बायोजेनेसिस थिअरी हीच प्रूव्ह झाली. तर ती कशी प्रूव्ह झाली, त्या बायोजेनेसिस थिअरी प्रूव्ह करण्यामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांचा रोल आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर काही शास्त्रज्ञ आहेत मुख्य, त्यांची आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले जे आहेत ते एरिस्टॉटल, त्यानंतर फ्रान्सिस्को रेड्डी, लुईस पाश्चर आणि जॉन टिंडाल या काही महत्वाच्या शास्त्रज्ञांच्या एक्सपेरिमेंट बद्दल आपण या सेशन मध्ये माहिती घेणार आहोत. एरिस्टॉटल हे एक ग्रीक फिलॉसॉफर होते बरं का. 384 ते 322 BC या कालखंडात ते होते, म्हणजे खूप जुने आहेत. ते ग्रीक फिलॉसॉफर आहेत. ग्रेट माणूस होता. त्यावेळेस वैज्ञानिक प्रगती इतकी झाली नव्हती. तर एरिस्टॉटल यांचं म्हणणं काय होतं, लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल इफ द मटेरियल कंटेन न्यूमा म्हणजे व्हायटल हीट. तर त्यांनी न्यूमा ही एक कन्सेप्ट असते असं मांडलं की त्यामुळे नॉन लिव्हिंग मटेरियलमध्ये लिव्हिंग थिंग्सचे गुणधर्म येतात. ठीक आहे, म्हणजे स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी पहिल्यांदा कोणी मांडली तर एरिस्टॉटल यांनी मांडली. म्हणजे त्या काळामध्ये एरिस्टॉटल यांचं म्हणणं होतं की लाईफ हे स्पॉन्टेनियसली जनरेट होतं. ठीक आहे, तर त्यांनी त्यांची ही कन्सेप्ट त्यावेळेस प्रूव्ह करण्यासाठी काही उदाहरणं देखील दिली. बघा, म्हणजे त्यांनी काय उदाहरण दिली, ज्यावेळेस पाण्याचं एखादं डबकं होतं त्यामध्ये मासे कुठून येतात, असं त्यांचं एक एक्सप्लेनेशन त्या थिअरी बद्दल आलं की बाबा त्या पाण्याच्या डबक्यामध्ये मासे कुठून आले, तर ते स्पॉन्टेनियसली आले. अगोदर तिथे मासे नव्हते आणि ते मासे कुठून आले, म्हणजे लाईफ कुठून आलं, तर ते स्पॉन्टेनियसली आलं. ठीक आहे, अशी काही उदाहरणं दिली त्यांनी. पावसाळ्यामध्ये जसं आपण बघतो की इतर
दिवशी जे बेडूक दगडांमध्ये लपलेले असतात ते आत्ता आपल्याला माहिती आहे, परंतु पाऊस पडून गेल्यानंतर, पाणी साठल्यानंतर बेडकांची डरावडराव आपल्याला ऐकायला मिळते. तर आपण असा विचार करू शकतो की पाणी आहे म्हणून तिथं ते स्पॉन्टेनियसली बेडूक निर्माण झाले आहेत किंवा जीव निर्माण झाले आहे. अशाच पद्धतीने विचार करून एरिस्टॉटल यांनी त्या काळात अशी थेरी मांडली की जीवाची निर्मिती ही स्पॉन्टेनियसली होते. या थेअरीचं अस्तित्व 17व्या शतकापर्यंत तसंच राहिलं, कारण वैज्ञानिक प्रगती इतकी झाली नव्हती. पुढे बघूयात. पुढच्या वैज्ञानिकाचं नाव आहे फ्रान्सिस्को रेड्डी. त्यांनी बायोजेनेसिस थिअरी प्रूव्ह केली बघा. पहिल्यांदा बायोजेनेसिस थिअरी ही कोणी प्रूव्ह केली तर फ्रान्सिस्को रेड्डी या शास्त्रज्ञांनी 1668 मध्ये. ते इटालियन फिजिशियन होते. तर स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी काही एक्सपेरिमेंट केले. तर त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं त्यांनी आपण पाहू आता. बघा, हा एक पीस ऑफ मीट आहे. तर मांसाचा तुकडा आहे, एका जार मध्ये ओपन ठेवला त्यांनी. तर ओपन ठेवल्यानंतर त्यावर काही फ्लाईज, माशा वगैरे नॅचरली त्याच्यावर येणार. त्यानंतर काही दिवसानंतर त्याच्यामध्ये मॅगेट्स म्हणजे जे लार्वल स्टेज आहे माशांची ती तयार झाली, आळ्या ज्याला आपण म्हणू शकतो. आणि ते मीटचा तुकडा, मांसाचा तुकडा खराब झाला. ठीक आहे. तर दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं त्यांनी, दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये मांसाचा तुकडा सेम जार मध्ये ठेवला आणि तो जार हवा बंद केला. म्हणजे त्या जार मध्ये हवा पास होणार नाही याची दक्षता घेतली आणि तो तसाच ठेवला. तर त्यांनी काय ऑब्झर्व केलं, काही दिवसांनी ऑब्विसली जर एअरटाईट जार असेल तर ज्या फ्लाईज आहेत तर त्या एंटर करू शकत नाही त्या जारमध्ये. तर ते एंटर न करू शकल्यामुळे त्या मांसाच्या तुकड्यावर मॅगेट्सचं फॉर्मेशन होऊ शकलं नाही. म्हणजे माशांच्या ज्या लार्वल स्टेज आहेत तर त्या तिथे आढळून आल्या नाहीत. ठीक आहे. हा झाला सेकंड जार. थर्ड जार मध्ये काय केलं त्यांनी, सेकंड जार मध्ये मॅगेट्सचं फॉर्मेशन जेव्हा झालं नाही, त्यावर काही शास्त्रज्ञांनी असं मत मांडलं की हवाच पास होऊ शकले नाही. जर जे जीवनाचं तत्व आहे ते हवेमध्ये आहे, त्यामुळे मॅगेट्सचं फॉर्मेशन झालं नाही. म्हणून त्याला टॅकल करण्यासाठी फ्रान्सिस्को रेड्डी यांनी आणखी एक एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये जार असा घेतला की तो जार जाळीने कव्हर केला, ज्यामधून माशा, फ्लाईज पास होऊ शकत नाही, परंतु हवा पास होऊ शकते. तर अशा प्रकारे तो जार कव्हर केला आणि त्याच्यामध्ये मांसाचा तुकडा ठेवला होता. तर पुढे झालं काय, माशा तर आतमध्ये जाऊ शकल्या नाही. बघा, या माशा या कव्हर जे केलेलं आहे जारचं कव्हर त्याच्यावरच राहिल्यात. ठीक आहे. हे बघा, पण हवा यातून पास होऊ शकली. ठीक आहे. तरी सुद्धा काही दिवसांनी काय ऑब्झर्वेशन आलं, तर या मांसाच्या तुकड्यावर कसलंही लाईफ फॉर्मेशन होऊ शकलं नाही. म्हणजे मॅगेट्स फॉर्मेशन होऊ शकलं नाही. तर मॅगेट्स कुठे झाले, हे जे दिसत आहेत ते मॅगेट्स आहेत. मॅगेट्स कुठे झाले तर त्या जाळीवर मॅगेट फॉर्मेशन झाले. तर याचा अर्थ असा होतो की लाईफ म्हणजे मॅगेट हे लाईफ पासूनच फॉर्म होतात. माशांपासूनच, फ्लाय पासूनच मॅगेट्स तयार होतात. लाईफ फॉर्मेशन लाईफ मुळेच होतं. म्हणजे बायोजेनेसिस थिअरी प्रूव्ह होते. महत्वाचं एक्सपेरिमेंट आहे. फ्रान्सिस्को रेड्डी यांनी पहिल्यांदा बायोजेनेसिस थिअरी मांडली, प्रूव्ह केली. ती अशा पद्धतीने 3 जार घेतले, एक अनकवर्ड जार, एक एअरटाईट जार आणि एक असा जार कव्हर केला की ज्यातून हवा पास होईल परंतु फ्लाईज पास होणार नाही. तर मॅगेटचं फॉर्मेशन त्या
जाळीवरच आढळलं. म्हणून एक्झॅक्टली हेच प्रूव्ह झालं की लाईफचं फॉर्मेशन हे लाईफ पासूनच होतं. या ठिकाणी बायोजेनेसिस थिअरी पहिल्यांदा प्रूव्ह केली फ्रान्सिस्को रेड्डी यांनी. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट आहेत लुईस पाश्चर. लुईस पाश्चर यांनी देखील बायोजेनेसिस थिअरी प्रूव्ह करण्यासाठी काही एक्सपेरिमेंट केले. 1862 चा काळ होता तो. ते फ्रेंच सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं, स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी टेस्ट करण्यासाठी, जर लाईफ स्पॉन्टेनियसली जनरेट होतं असं जर म्हणणं असेल तर काही एक्सपेरिमेंट केले. तर त्यासाठी एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा त्यांनी फ्लास्क तयार केला. ट्विस्टेड नेक फ्लास्क असं त्याचं नाव आहे, किंवा त्याला स्वॅन नेक फ्लास्क असं देखील म्हणतात. या ठिकाणी जे आकृतीमध्ये आपण पाहतोय हा फ्लास्क आहे आणि त्याचं जे नेक आहे ते असं कर्व आहे बघा. तर या प्रकारच्या फ्लास्कला स्वॅन नेक फ्लास्क असं म्हणतात. तर या करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता ते आपण एक्सपेरिमेंट मध्ये पुढे समजून घेऊच. बघा त्यांनी काय केलं, न्यूट्रिएंट ब्रॉथ तयार केला. म्हणजे ॲनिमल किंवा प्लांट एक्स्ट्रॅक्ट पासून एक असा ब्रॉथ तयार केला आणि तो गरम केला. आज आपल्याला न्यूट्रिएंट ब्रॉथ म्हणजे काय माहिती आहे. तर त्या काळात असंच एक न्यूट्रिएंट रिच लिक्विड तयार केलं समजा, आणि ते बॉईल केलं. त्या अशा प्रकारच्या फ्लास्क मध्ये, स्वॅन नेक फ्लास्क मध्ये ठेवलं आणि बॉईल केलं. त्यानंतर ते तसंच ठेवलं ऍज इट इज. तर झालं काय मित्रांनो, काही दिवसानंतर या ब्रॉथ मध्ये कसलंच कंटॅमिनेशन आढळलं नाही. म्हणजे एअर जी या एस फॉर्म किंवा स्वॅन नेक फ्लास्क मध्ये, ह्याच कर्व मधून एअर पास होणार आहे. ठीक आहे, तर ही एअर पास होते, परंतु जी एअर डस्ट असते ज्यामध्ये मायक्रोबियल लोड असतो, तर तो या कर्वी ठिकाणी डिपॉझिट होतो. आलं लक्षात. त्यामुळे फक्त एअर पास होईल, एअर पास होते, परंतु या ठिकाणी डस्ट ही जमा होते, डिपॉझिट होते, आणि प्युअर एअर विदाउट मायक्रोब्स ती त्या न्यूट्रिएंट ब्रॉथ पर्यंत जाते. म्हणून काय होतं, मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम या ठिकाणी या कर्व ठिकाणी अडवले गेलेत आणि एअर पास झाली. म्हणजे याचा अर्थ त्यांनी काय प्रूव्ह केलं, जे एबायोजेनेसिस किंवा स्पॉन्टेनियस थिअरी जी मांडत होते वैज्ञानिक, त्यांचं असं म्हणणं होतं की एअरमध्ये असं काही तत्व आहे त्यामुळे जीव निर्माण होतो. बरं बाबा, एअर, मग यांनी काय प्रूव्ह केलं लुईस पाश्चरने, एअर मुळे तर जनरेशन ऑफ लाईफ होतं, परंतु एअर पासच होत नाहीये. एअर पास होत नाहीये, सॉरी, एअर पास होते तरी पण या ठिकाणी या फ्लास्क मध्ये कुठलंही लाईफ जनरेशन होत नाहीये. इफ एअर इज पासिंग थ्रू दिस नेक and then also there is no life generation in the broth. This prove that, काय प्रूव्ह करतं की एअर इज नॉट द नेसेसरी थिंग, एअर इज द नॉट कॉज ऑफ लाईफ जनरेशन. म्हणजे फक्त एअर मुळेच लाईफ जनरेशन स्पॉन्टेनियसली होत नाही, तर लाईफ जनरेशन होण्यासाठी असं काही तत्व लागतं, लाईफ पासूनच लाईफ जनरेट होते. ठीक आहे. या ठिकाणी लुईस पाश्चर यांना असं म्हणायचं होतं की जे एअर मध्ये बॅक्टेरिया आहे, डस्ट आहे, त्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, आणि ते बॅक्टेरिया ज्या वेळेस त्या न्यूट्रिएंट ब्रॉथ पर्यंत जातील त्यावेळेसच त्या ब्रॉथचं कंटॅमिनेशन होऊन दुसरं लाईफ जनरेशन होऊ शकतं. ठीक आहे. इथं या ठिकाणी काय प्रूव्ह केलं की एअर जरी पास झाली तरी न्यूट्रिएंट ब्रॉथ मध्ये कंटॅमिनेशन होऊ शकत नाही, कारण मायक्रोब्स पास होऊ शकले नाही. त्यानंतर दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय केलं की सेम गोष्ट केली. न्यूट्रिएंट ब्रॉथ घेतलं, स्वॅन नेक फ्लास्क घेतला, त्याच्यामध्ये जो न्यूट्रिएंट ब्रॉथ होता तो बॉईल केला. त्यानंतर काही दिवसांनी ऑब्झर्वेशन केलं. त्या ऑब्झर्वेशन केल्यानंतर
असं आढळून आलं की काहीच त्या न्यूट्रिएंट ब्रॉथ मध्ये कंटॅमिनेशन आढळलं नाही. मग त्यांनी काय केलं की त्याचं ते नेक आहे ती ब्रेक केली बघा. त्याची जी नेक आहे तर ती ब्रेक केली. तर ती ब्रेक केल्यानंतर हा या ठिकाणी फ्लास्क ओपन झाला. इथून एअर डायरेक्टली पास होऊ शकते. अगोदर एअर या पाईप थ्रू, कर्व पाईप थ्रू पास होत होती. ज्या वेळेस या ठिकाणी ब्रेक केलं गेलं त्यावेळेस फ्लास्क मध्ये डायरेक्ट एअर पास व्हायला लागली विथ डस्ट, विथ मायक्रोब्स. त्यानंतर काही दिवसांनी काय आढळलं की हा जो न्यूट्रिएंट ब्रॉथ आहे तो कंटॅमिनेटेड झाला. आलं लक्षात? लक्षात घ्या, ज्या वेळेस एअर डायरेक्टली विथ डस्ट, विथ मायक्रोब्स ब्रॉथच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते त्यावेळेस ब्रॉथ कंटॅमिनेटेड होतो. आणि ज्या वेळेस कर्व नेक थ्रू एअर पास होते त्यावेळेस ब्रॉथ कंटॅमिनेटेड होत नाही. या दोन एक्सपेरिमेंट मधनं लुईस पाश्चर यांनी असं प्रूव्ह केलं की लाईफ जनरेशन ही स्पॉन्टेनियसली होत नाही, तर ती डस्ट मध्ये असलेल्या मायक्रोब्स मुळेच होते. ठीक आहे. पुढे जॉन टिंडाल या शास्त्रज्ञांबद्दल आपण माहिती पाहू. त्यांचे काही एक्सपेरिमेंट आहेत ते पाहूयात. ते इंग्लिश फिजिसिस्ट होते. तर त्यांना त्यांचा प्रयोग करत असताना बऱ्याच डिफिकल्टी आल्या. त्या कशामुळे? तर स्पोर्स, जे आपल्याला मायक्रोबियल स्पोर्स जे माहिती आहेत आज, मायक्रोबियल स्पोर्स म्हणजे असे घटक आहेत की जे ऍडव्हर्स कंडिशन मध्ये विथस्टँड करू शकतात. ठीक आहे, राहू शकतात. आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येईल त्यानंतर त्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये ते ग्रो होऊ शकतात. या अशा घटकाला स्पोर असं म्हणतात. ठीक आहे. तर त्यावेळेस असं काही स्पोर असतील असं ज्ञान नव्हतं. मग टिंडाल यांनी काही एक्सपेरिमेंट केला. त्यांनी एक वुडन बॉक्स घेतला. ठीक आहे. तर त्यामध्ये हवा जाण्यासाठी कर्व अशा बेंटेड ट्यूब्स घेतल्या. ज्या ठिकाणी आपण आकृतीमध्ये पाहू शकतो. या बघा, या बेंटेड ट्यूब्स आहेत. तर यांच्या थ्रू एअर पास होईल. हा वुडन बॉक्स आहे, यांच्या थ्रू एअर पास होणार. आणि या ठिकाणी ह्या टेस्ट ट्यूब ज्या दिसत आहेत, या टेस्ट ट्यूब मध्ये न्यूट्रिएंट ब्रॉथ ठेवले. ठीक आहे. तर हे न्यूट्रिएंट ब्रॉथ यापूर्वी स्टेरलाइज करून वॉटर बाथ मध्ये स्टेरलाइज करून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर त्यांना असं बघायचं होतं की ज्यावेळेस बेंटेड ट्यूब्स मधून एअर पास होते त्यावेळेस ब्रॉथ मध्ये कंटॅमिनेशन येतं का. ठीक आहे. तर त्यांनी आणखी एक दक्षता घेतलेली, ग्लिसरॉल या बॉक्सच्या इनर वॉलला लावलं होतं की जेणेकरून काही डस्ट असेल तर ती त्या ग्लिसरॉलच्या आवरणाला चिटकून राहील. ठीक आहे. तर त्या न्यूट्रिएंट ब्रॉथ मध्ये मायक्रोबियल ग्रोथ आढळली नाही. बघा, नो मायक्रोबियल ग्रोथ ऑब्झर्व्ड. ठीक आहे. तर का आढळले नाही? तर दिस वॉज ड्यू टू डस्ट, म्हणजे मायक्रोब्स फ्री एअर. म्हणजे ह्या बेंटेड ट्यूब पासून जी एअर पास झाली तर ती डस्ट नसलेली एअर या चेंबरमध्ये गेली. ऍक्च्युली डस्ट या ठिकाणी ती ट्रॅप झाली. बेंट असल्यामुळे डस्ट या ठिकाणी ट्यूब मध्ये ट्रॅप झाली आणि बॉक्समध्ये जाणारी हवा ही विदाऊट डस्ट होती, त्यामुळे विदाऊट मायक्रोब्स होती. म्हणून या टेस्ट ट्यूब्स मध्ये जो न्यूट्रिएंट ब्रॉथ होता त्याला कंटॅमिनेशन झालं नाही. तर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी काय केलं, ज्यावेळेस हा दरवाजा आहे, हा चेंबरचा दरवाजा आहे, हा ओपन केला. ओपन केल्यानंतर जेव्हा डायरेक्ट हवा पास होईल त्यावेळेस न्यूट्रिएंट ब्रॉथ मध्ये कंटॅमिनेशन ऑब्झर्व केलं गेलं. म्हणजे याचाच अर्थ ज्या
प्रकारे लुईस पाश्चर यांनी प्रूव्ह केलं होतं की लाईफचं जनरेशन हे फक्त एअर थ्रू नाही होत, तर त्यासाठी एअर मधील काही घटक आहेत ज्याला आपण आज मायक्रोब्स म्हणतो, ते घटक कारणीभूत आहेत लाईफ जनरेशनसाठी. हे या ठिकाणी जॉन टिंडाल यांनी प्रूव्ह केलं आणि थिअरी ऑफ बायोजेनेसिस देखील प्रूव्ह केली. लक्षात आलं? थिअरी ऑफ बायोजेनेसिस मध्ये महत्वाचं कार्य कोणाचं आहे? जॉन टिंडाल, लुईस पाश्चर आणि फ्रान्सिस्को रेड्डी या तीन शास्त्रज्ञांचं नाव आणि त्यांचे एक्सपेरिमेंट लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. जॉन टिंडालने आणखी काही कन्क्लुजन जे काढले ते आपण बघूयात. तर त्यांनी दुसरं जे कन्क्लुजन काढलं की जे बॅक्टेरिया आहेत किंवा मायक्रोब्स आहेत, तर ते 2 फॉर्म मध्ये असतात. तर ते 2 फॉर्म कोणते? थर्मोलॅबाइल आणि थर्मोस्टेबल. ठीक आहे. तर थर्मोलॅबाइल म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल, जे आता आपण व्हेजिटेटिव्ह सेल म्हणतो बॅक्टेरियाचे, त्याला थर्मोलॅबाइल फॉर्म असं टिंडाल यांनी म्हटलं. आणि थर्मोस्टेबल फॉर्म म्हणजे स्पोर. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट टिंडलायझेशन म्हणून टिंडाल यांनी इन्व्हेंट केली, तर ती एक स्टरिलायझेशन मेथड आहे. त्यामध्ये सबसिक्वेंट हिटिंग अँड कुलिंग बाय स्टीम फॉर 3 days, म्हणजे 3 दिवसाकरता हिटिंग कुलिंग असं जर केलं एखाद्या न्यूट्रिएंट ब्रॉथचं किंवा एखाद्या घटकाचं, तर त्यामधील व्हेजिटेटिव्ह सेल आणि स्पोर्स या दोन्ही गोष्टी किल होऊ शकतात, असं कन्क्लुजन टिंडल यांनी मांडलं. आणि त्या प्रोसेसला, त्या स्टरिलायझेशन प्रोसेसला टिंडलायझेशन असं नाव दिलं. आलं लक्षात? सबसिक्वेंट हिटिंग अँड कुलिंग ज्या प्रोसेसमध्ये केलं जातं फॉर 3 days, तर त्याला टिंडलायझेशन असं म्हणतात. ज्यावेळेस बघा एखादी गोष्ट आपण जास्त दूध घ्या, उदाहरण, तर दूध आपण आज तापवलं, ठीक आहे, काही काळानंतर पुन्हा गार केलं आणि पुन्हा तापवलं, तर त्याचा लाईफ स्पॅन वाढतो. तर हीच सेम गोष्ट टिंडलायझेशन म्हणून ओळखली जाते. ओके. या ठिकाणी हे सेशन संपतंय. आपण क्विक रिव्हिजन करू. या सेशन मध्ये आपण काय बघितलं? बायोजेनेसिस वर्सेस अबायोजेनेसिस, म्हणजे स्पॉन्टेनियस जनरेशन आणि बायोजेनेसिस ह्या काय थिअरी आहेत त्या बघितल्या. अरिस्टॉटल हे स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी मांडणारे पहिले शास्त्रज्ञ म्हटले जातात. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं की त्यांनी एक कन्सेप्ट आली, न्यूमा हा घटक नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये लिव्हिंग थिंग्सचे गुणधर्म आणतो. 17व्या शतकापर्यंत हीच थिअरी लागू होती. त्यानंतर फ्रान्सिस्को रेड्डी यांचा एक्सपेरिमेंट काय आहे बायोजेनेसिस बद्दल, 3 जार कशा पद्धतीने त्यांनी तो एक्सपेरिमेंट केला हे लक्षात पाहिजे. ओपन जार, एअर टाईट जार आणि फक्त एअर पास होऊ शकेल असा बंद केलेला जार, या 3 जार बद्दल त्यांनी काय कन्क्लुजन मांडले हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर लुईस पाश्चर यांचं महत्वाचं काम आहे, त्यामध्ये स्वॅन नेक फ्लास्क याचं डिझाईन महत्वाचं आहे, तो कशा करता केला होता. आणि त्यानंतर त्यांनी बायोजेनेसिस थिअरी कशी प्रूव्ह केली. त्यानंतर जॉन टिंडल यांनी आणखी एक एक्सपेरिमेंट केला, सेम पाश्चर यांनी ज्या प्रकारे एक्सपेरिमेंट केला होता त्याच प्रकारे, परंतु काही मॉडिफाय पद्धतीने जॉन टिंडल यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी पुन्हा बायोजेनेसिस थिअरी प्रूव्ह केली. त्यानंतर टिंडलायझेशन म्हणजे काय, स्टरिलायझेशन पद्धत आहे ती, त्यामध्ये सबसिक्वेंट हिटिंग आणि कुलिंग हे केलं जातं आणि स्टरिलायझेशन केलं जातं. ही टिंडलायझेशन पद्धत काय आहे हे माहिती पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही शंका असेल तर कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.